तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। फक्त 500 रुपयांच्या लालसेपोटी माणूस किती खालच्या स्तराला जाईल हे सांगणे कठीण आहे। 500 रुपयांच्या लालसेपोटी तब्बल 18 एकर शेतीला आग लावून दिल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे हिवरखेड परिसरात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून समाज मन सुन्न झाले आहे। हिवरखेड येथील प्रयोगशील शेतकरी मुकुंद पुरुषोत्तम अग्रवाल उर्फ पंकज अग्रवाल यांची व त्यांच्या कुटुंबियांची हिवरखेड नजीकच्या चिचारी शेत शिवारात चंदनपूर गावालगत एकूण 18 एकर शेती असून त्या शेतात संत्रा, सीताफळ बाग व इतर प्रकारची झाडे आहेत। शेताच्या धुऱ्यावर बांबूची झाडे लावलेली आहेत। दरम्यान 21 मे रोजी दुपारी त्यांच्या या बागेला एका अज्ञात व्यक्तीने आग लावून देण्याची खळबळजनक घटना घडली। यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी दाखल तक्रारीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने केवळ दारू पिण्यासाठी हे संतापजनक कृत्य केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेश मंगल काजदेकर राहणार नवी तलई तालुका तेल्हारा याला ताब्यात घेतलं असून एका व्यक्तीने बागेला आग लावण्यासाठी 500 रुपयांचे आमिष दिल्याचा खुलासा त्याने केला। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेळे, आडगाव। एक ही मिनट रुका, मैंने वहाँ पर एक ही मिनट रुका, सिर्फ एक ही मिनट। किसने बोला नहीं? साहब उसका तेरे को मैं फोटो भी बता देता, वो इंसान भी बता देंगे। ना कौन है लेकिन किधर का है? ये वही गाँव का, वो वहाँ का ही चिचारी का। क्या बोला उसने तेरे को? उसने मेरे को 500 दी। हाँ, क्या बोला उसने? उसने बोलता मेरे को तू वहाँ पर आग लगा दे बस। अच्छा, हाँ। उसको आग लगा दे। नाम क्या है उसका? नाम क्या है उसका? नहीं, उसने नाम नहीं बताया मेरे को। तेरे को नाम दो। अच्छा, तो तूने काय से आग लगाया? माचिस से लगाया कि लाइटर माचिस से लगाया। माचिस से लगाया। दारू पीवा था तू? नहीं, कुछ भी नहीं पिया उस टाइम। अच्छा, होश में लगाया तूने आग? हाँ। दारू बाद में पिया तूने? हाँ। हाँ, तेरी शीशी वही रखा तूने वो दारू पी के जो? हाँ। वो वही रखा तूने? तो बता दे उनको, आप लोगों को उसके मुंह से सुनना नाम क्या है उसका बता दो। उसको तुमको शक्ल भी बताएंगे, मैं शक्ल भी बताएंगे उसको, शक्ल भी बताएंगे उसको तेरे को। हाँ, सब बता देंगे मैं तेरे को। बता देना तू मेरे को सब बता देंगे। बोला। अब तेरे को ये समझता क्या है कि वो घर का है? गाँव को बस वही झरी में है उसका घर, अंदर है उसका घर। मस्जिद के पास है कि किधर है? हाँ, मस्जिद का ही उधर का ही है वो। नाम क्या है उसको मालूम नहीं? किधर? नहीं, नाम बताया नहीं शायद। अबे नाम बताया, उन्होंने 500 रुपए लिए उससे, तो तेरे पहचान का नहीं लिया काय तो? पैसे कितने दिया बोला उसने? 500। काय के लिए दिया उसने? वही आग लगाने, काय में? वही झाड़ में। वो धुरे को हाँ, दूर। तेरे को ये मालूम है वो बासे की जाली है, धुपकाले में पेट्रोल के सरी की चपटी, वो खुद को उधर से घर है, इधर से गाँव है। कभी वो आग लग के गाँव में जाके समझो लोग मर गए तो क्या गाँव में जाएंगे? मैंने भी सोचा, मैं बोला अब उधर से नहीं लगाना। हाँ, मैंने भी सोचा, मैंने बोला मेरे को भी इंसानियत है, मैं बोला उधर से मन लगा, इधर से गया तो गया उधर। मी मुकुंद पुरुषोत्तम अग्रवाल राहणार हिवरखेड। माझं हे मौजे चिचारी चंदनपूरला लागून शेत आहे संत्र्याचं आणि सीताफळाचं। हे कोणीतरी माझ्या एका मित्राने जाताना फोन केला मला की बा तुमचा असा कुपाला आणि शेताच्या धुऱ्याला आग लावलेली आहे। तो माणूस तलईचा असून तिथं आग लागली। मी तसाच गाडी घेऊन आलो असता 10-15 मिनिटात पोहोचलो असता मोठ्या आगीनं पेट घेतला होता। आम्ही व माझ्या कामावरचे मजूर व चिचारीचे काही माझे मित्र आणि चंदनपूरचे काही मित्र असो आम्ही सर्वांनी मिळून आग विझवली। खूप मोठी आग आहे। माझी ड्रीप लक्षावधी रुपयाची ड्रीप, लक्षावधी रुपयाचे कमीत कमी 200 झाडे संत्र्याचे, 200 झाडं सीताफळाचे आणि खूप मोठे हे बाशाचे झाडं आणि पूर्ण कंपाऊंड जळलेलं आहे। तरी माझं लक्षावधी रुपयाचं नुकसान या सदर इस्मासंग माझं कोणतंही घेणं देणं नसून माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। तरी शासनाला मला आर्थिक मदत द्यावी। तरी संबंधित इस्मावर अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी, कारण माझ्या शेताला तिकडून पण चंदनपूर गाव लागलेलं आहे आणि इकडच्या धुऱ्यावर चिचारी गाव लागलेलं आहे। दोन्ही इकडून रहिवासी असल्याने या झाडामुळे जीवितहानी सुद्धा होण्याची मोठी शक्यता आहे। म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळवून देण्यात यावा ही विनंती।